जगातील सगळ्यात सोपी रेसिपी आज आपण बनवणार आहोत. तर झणझणीत आणि तेवढीच टेस्टी झटपट बनणारी चिकन खरडा. तोंडी लावायला तर एकदमच भारी. छोटीशीच रेसिपी कमीत कमी सामानाचा वापर करून तयार केलेली रेसिपी आहे. चला तर मग बघूया. सगळ्यात पहिल्याला आपल्याला अर्धा किलो चिकन स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर आता चिकनला आपण कुकरच्या भांड्यामध्ये घालूया. त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे, पाव चम्मच हळद घालायची, 2 ग्लास पाणी घालून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. मग शिट्ट्या झाल्यावर कुकरला चांगला थंड करून घ्यायचा आहे. एका बाउल मध्ये चिकनचे तुकडे काढून घ्यायचे आहेत आणि त्याचे बारीक बारीक हाताने काप करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मिरचीचा ठेचाचा वापर करायचा आहे. हिरव्या मिरचीचा ठेचाचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनल वरती अपलोड आहे. तुम्ही बघितलेला नसेल तर जाऊन नक्की बघा. तर आता चिकन बारीक कुस्करून झालेलंच आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चम्मच हिरव्या मिरचीचा खरडा घ्यायचा आहे. तर खरडा तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. ठेचा घातल्याच्या नंतर साधारण आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं करून घ्यायचं आहे. आता ह्याला परतून घ्यायचं आहे. तर गॅसवरती आपल्याला एक कढई तापवण्यासाठी ठेवायची आहे. कढई चांगली गरम झाल्याच्या नंतर साधारण 1 चम्मच मी तेल घालून चांगलं कडकडीने गरम करून घेणार आहे. तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर 1 चम्मच जिरं घालायचं आहे. मग त्याच्यामध्ये अर्धा चम्मच अजून आपल्याला ठेचा घालायचा आहे आणि मिनिटभर परतून घ्यायचा आहे. परतून झाल्याच्या नंतर जे चिकनचा खरडा आपण तयार केलेला होता तो घालायचा आणि साधारण झाकण ठेवून 5 मिनिटं परतून घ्यायचा आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे की चिकनचा खरडा आपल्याला करपून द्यायचा नाहीये आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. झाकण ठेवून साधारण 5 ते 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. 10 मिनिटानंतर पुन्हा परतून घ्यायचं. तयार झालेला आहे आपला झणझणीत आणि तेवढा टेस्टी चिकन खरडा. अगदी 10च मिनिटांमध्ये तयार होतो. या चिकन खरड्याला तुम्ही भाकरी किंवा चपाती बरोबर खाल्लात तर छान लागतो. एकदम झणझणीत असा खरडा आपला तयार झालेला आहे. चला तर मग रेसिपी आवडलेली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाज मेजवानी चॅनल मध्ये.